सो आजचा विषय खूप गंभीर आहे माहितीये का. मी आजकाल एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की भरपूर स्कूल असतात कॉलेजच्या बाहेर असे मुलं उभे राहतात ना, त्यांचं ऍक्च्युली एज्युकेशन पण कम्प्लीट झालेलं असतं. ते काय करतात माहिती का, स्पेसिफिकली फक्त 10वी-12वीच्या चांगल्या चांगल्या मुली ना यांना टार्गेट करतात आणि भरपूर त्यांच्याबद्दल माहिती काढतात. माहिती काढण्यासाठी पण त्यांच्याच क्लासमधल्या एखाद्या पोराचा युज करून घेतात. त्या पोराला वाटतं की आपल्याला बॅकिंगची गरज आहे, हा मोठा वर्ग आहे, आपल्याला बॅकिंग देतो. त्याच्यामुळे ते पोरग ना त्या मुलींची सगळीच्या सगळी डिटेल इन्फॉर्मेशन त्या पोराला पुरवत असतात, आयडी सगळं. त्याच्यानंतर ते मुलगा त्या पोरीला मेसेज करतात, असं दाखवतात की मी तुझी भरपूर केअर करतोय, मी सेटल आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, त्याच्यानंतर मला भरपूर लोकांचा सपोर्ट आहे, अशा गोष्टी दाखवतात. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ना, या मुली या सगळ्या गोष्टींना बळी पडतात आणि मुलींना पण वाटतं पोरग खरंच सेटल आहे, चांगलं पोरग आहे. आणि त्याच्यामुळे त्या मुलींना अशा भंगार पोरांच्या सोबत रिलेशनशिप मध्ये येऊन जातात आणि त्यांना जेव्हा कळतं की हा मुलगा सेटल नाही, काय नाही, त्याच्यासाठी भरपूर टाइम झालेला असतो. आणि वाईट गोष्ट म्हणजे घरच्यांना कळत का बरं नाही माहिती का, घरच्यांना वाटतं पोरगी 12-1 वाजेपर्यंत रात्री अभ्यास करते, घरचे बिचारे झोपून जातात आणि मुलगी चॅटिंग करत बसते 12-1 वाजता. त्या पोरांना पण काहीच टाइम नसतो, निकम्मे पोर राहतात. त्याच्यामुळे ते कधी पण तयार राहतात चॅटिंग बिटिंग करण्यासाठी आणि मुलींना खूप स्पेशल फील करून देतात. आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये ना चांगल्या चांगल्या मुलींच्या लाईफ स्पॉइल होऊन जातात. मुलींना फक्त एवढं सांगायचं, चांगले मुलं आहे ना, एवढा टाइमच नाही राहत त्यांच्याकडे, तुम्हाला एवढा टाइम देतील, तुम्हाला स्टॉक करत बसतील, त्याच्यानंतर तुमच्यासाठी एवढं कॉलेजच्या बाहेर उभं राहतील. अशा कोणत्या चांगल्या पोराला टाइम नाही भेटत. त्याच्यामुळे अशा पोरांच्या नाद नका लागू, एवढंच म्हणायचंय फक्त. आणि लाईफ स्पॉइल नका करून घेऊ स्वतःची फक्त. बाकी बेस्ट ऑफ लक.